महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनतेला ही बिहार इलेक्शन मधली चूक भोगावी लागणार आहे. कारण बिहार इलेक्शन मध्ये जे एमएलए एज्युकेशन, हेल्थ सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलत होते ते निवडून आलेले नाही. पण ते एमएलए ज्यांचा एमएमएस व्हिडिओ व्हायरल होतोय ते नेमकं निवडून आलेत. जे एमएलए ज्यांना ब्ल्यूप्रिंट काय असतं हेही माहिती नाही ते निवडून आलेले आहेत. जे एज्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर बद्दल बोलत होते ते निवडून आलेले नाही. असंही नाही त्यांचे उमेदवार की गुंड होते किंवा गांजाडी होते, असंही नाहीये. त्यांचे उमेदवार वेल एज्युकेटेड लॉयर्स आणि IAS ऑफिसर सुद्धाही होते, तरी पण ते निवडून आलेले नाही. कारण जे एमएलए एज्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर, इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल बोलतायत त्यांना हे माहिती नाही की बिहारमध्ये या सगळ्या विषयाचा बोललं नाही जात. तिकडे धर्म वगैरे बद्दल बोललं तरच तुम्ही जिंकून येऊ शकता. आता हे सगळं भोगावं लागणार आहे महाराष्ट्राला. कारण की ज्यांचा एमएमएस व्हिडिओ व्हायरल होतो आहे ना, ब्ल्यूप्रिंट काय असतं हेही माहित नाही, असे एमएलए विकास कसा करणार बिहार?